नमस्कार, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण खूप सोप्या पद्धतीने रताळ्याच्या गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत। खायला तर खव्याच्या गुलाबजामपेक्षाही भारी लागतात हे आणि करायलाही अगदी सोपे आहेत। रेसिपी अगदी झटपट होते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅस चालू करून घेतला आहे। गॅसवरती कढई ठेवली आणि याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी ओतून घेतले। तर आपल्याला हे जे रताळ्याचे गुलाबजाम बनवणार आहोत ना, ते आपल्याला जे रताळे आहेत ते आता स्वच्छ धुवून घ्यायचे। तर इथे मी 4 रताळे घेतले, तर ते स्वच्छ धुवून घेते। त्याला माती असते त्याच्यामुळे हाताने खूप असे चोळून धुवावे लागतात। तर मी हे स्वच्छ करून घेते। तर हे पहा मी असं स्वच्छ करून घेतले सगळे रताळे। आता आपण जे पाण्यावरती ताट ठेवून चाळणी ठेवून घेतली होती ना, त्या चाळणीमध्ये आपण हे जे रताळे आहेत ते उकडून घेणार आहोत। तर रताळे उकडवताना आपल्याला पाण्यामध्ये नाही उकडायचे, असे जाळीवरती उकडायचे। पाण्यात जर उकडवले तर आपले जे रताळे आहेत त्याच्यामध्ये पाणी जाईल आणि ते पातळ होतील, म्हणून आपल्याला असेच उकडायचे। तर हे पहा आपले रताळे असे उकडलेले आहेत। मी टूथपिनने दाखवले तुम्हाला शिजले की नाही। तर आता आपण पाकाची तयारी करून घेऊया। तर पाक बनवण्यासाठी मी ते कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घातली, त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घातले आणि ती साखर आणि पाणी जे आहे ते आपल्याला पूर्ण साखर वितळूस तोपर्यंत आपला जो पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे। तर आपल्याला हा पाक जास्त चिकट नाही करायचा, एकतारी पाक नाही करायचा। आपल्याला फक्त साखर विरघळून 5 मिनिटं फक्त हा पाक शिजवून घ्यायचा। तर हे पासे आपले पाकाला आता उकळी आलेली आहे। तर याच्यामध्ये आता मी केशर घालून घेते। केशर घालून परत आपल्याला थोडंसं उकळून घ्यायचे आणि आपला पाक जो आहे तो आता तयार झाला आहे। मी आता गॅस बंद करून घेते आणि हा जो पाक आहे तो आपल्याला आता थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। तर इथे आपले रताळे पण शिजले, थंड झाले। मी थंड होईस्तोपर्यंत पाक बनवून घेतला आहे। तर आपले जे रताळे आहे त्याची आपल्याला साल काढून घ्यायची। शिजल्यावर अशी व्यवस्थित साल निघल्या जाते। तर एक साल सगळी काढून घ्यायची आपल्याला रताळ्यांची। तर हे पहा अशी साल मी सगळी काढून घेतली आणि आता चमच्याने मी स्मॅश करून घेते। असे चमच्याने स्मॅश केले ना तर त्याच्यातले जे रताळ्याचे तुकडे असतात ते व्यवस्थित स्मॅश होतात, म्हणून आपल्याला असे चमच्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे। तर चांगले शिजले ना तर खूप पटकन होतात हे स्मॅश करून। तर हे पासे मी व्यवस्थित स्मॅश करून घेते आणि आपले हे थंड पण झाले, त्याच्यामुळे हे पासं कसं अजिबात पातळ नाही वाटत, सुकं वाटते एकदम पिठे। तरी आता व्यवस्थित आणखी मी स्मॅश करून घेते। तरी आपलं व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची। तर मिल्क पावडर मी इथे 1 वाटी घेतली, त्या वाटीतली अर्धी वाटी घालून घेतली आणि याच्यामध्येच आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा आहे तो लागणार आहे। अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला जे मिल्क पावडर आहे ती अर्धी वाटी होती, असं काही प्रमाणात सगळी मिल्क पावडर घालून घेते। आपल्याला थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे। जास्त पातळ झालं तर आपले गुलाबजाम व्यवस्थित होणार नाही। तर हे पहा आपले व्यवस्थित गुलाबजामचं पीठ झाले। याच्यावरती मी 1 चमचा तूप लावून घेते आणि परत एकदा हाताने व्यवस्थित मऊ करून घेतले हे गुलाबजामचं पीठ। एकदम आपलं सॉफ्ट लोण्यासारखा गोळा झाला याचा। तर आता मी कढई ठेवली गॅसवरती, याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल आपलं गरम होते तोपर्यंत आपण गुलाबजाम बनवून घेऊया। तर गुलाबजामचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा करू शकता। तर मी असा मीडियम साईजचा केलेला आहे। तर आता मी सगळे गुलाबजाम जे आहेत ते बनवून घेते। तर गुलाबजाम आपले एक एक करून मी सगळे बनवून घेते। तर हे पहा माझे एवढे गुलाबजाम झालेले आहेत। तर चला आपण आता तेल पण तापले आपलं आणि गुलाबजाम पण हे करून झाले। तर आता मी सगळे गुलाबजाम तळून घेते। तळताना पण आपल्याला गॅस जो आहे तो मिडियमच ठेवायचा आहे। जास्त फुल गॅसवर जर तळले तर खूप लाल होतील, म्हणून आपल्याला मिडियम गॅसवरतीच तळायचे। तर आपले बघा हे गुलाबजाम एक बाजूने लाल झालेले आहेत। तर एकदम अलगद हाताने आपल्याला हे दुसरी बाजू आपल्याला पलटवून घ्यायची। हे असा गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे। तर हा कलर आपल्याला कोणी म्हणाल का याला की रताळ्याचे गुलाबजाम आहेत, हे खव्याच्या गुलाबजामपेक्षा भी भारी दिसतात। तर चला मी राहिलेले गुलाबजाम सगळे तळून घेते। तळायला जास्त वेळ लागत नाही, लो टू मिडियम गॅसवरती तळले तर खूप पटकन होतात। तर मी राहिलेले सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत। तर इथे आपला पाक पण थंड झाला आहे, तो आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि गुलाबजाम पण आपले थंड करून घेतलेले। तर गुलाबजाम जे थंड झाले ते आपण पाकात घालून घेऊ।
तर हे मी सगळे पाकात घालून घेतले गुलाबजाम आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतले। आता हे आपल्याला 1 तासासाठी असेच मुरण्यासाठी ठेवायचे। तर हे पहा 1 तासानंतर कसा कलर आणि कशा तुम्हाला झाले ते दिसत असतील। आषाढी एकादशी स्पेशल रताळ्याच्या गुलाबजामची रेसिपी तयार झालेली आहे। तर रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।